हे दिदे, कसला भारी ब्लाऊज आहे माहिती का तिच्याकडं. काय ते डिझाईन, काय ते फिटिंग, काय ते कलर. मला पण घ्यायचं आहे तसला ब्लाऊज. पण अगं तुला का घ्यायचा आहे तो ब्लाऊज? आणि तो 2-3 हजार रुपयाचा ब्लाऊज आहे माहिती आहे. तुला कशासाठी घ्यायचा आहे? कारण तिच्याकडे तो ब्लाऊज आहे, तिने घेतला आहे ना, म्हणून मला पण तसलाच ब्लाऊज घ्यायचा आहे. थांबा थांबा थांबा, असं आपल्या सगळ्यांसोबतच होतं. कारण सध्या मार्केटमध्ये इतके छान डिझायनर ब्लाउजेस इतके कमाल येत आहेत ना, की बघितल्या असं वाटतं की आपणही असलाच ब्लाऊज घ्यायला पाहिजे. पण असा महागडा ब्लाऊज घेण्याआधी आपण काही प्रश्न स्वतःला विचारायला हवेत, ज्यामुळे आपले पैसेही जाणार नाहीत आणि एका चांगल्या महागड्या ब्लाऊजमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट होईल. आता ह्या गोष्टी विचारात घेण्याची खरंच काय गरज आहे? कारण असे ब्लाउजेस 2 ते 3 हजार रुपयापासून चालू होतात आणि जेव्हा आपण असे महागातले ब्लाउजेस घेतो त्यानंतर जर आपल्याला त्याचा प्रॉपर यूजच करता येत नसेल, ते कोणत्याच साडीवर मॅच करता येत नसतील, तर ते पैसे वाया जातात. त्यामुळे आता आपण बघूया की कोणते प्रश्न आपण सर्वप्रथम स्वतःला विचारले पाहिजेत असा ब्लाऊज घेण्याआधी. सगळ्यात पहिला प्रश्न, महागडा ब्लाऊज घेण्याचं कारण काय आहे ते स्वतःला विचारा. म्हणजे तुम्हाला असा ब्लाऊज का हवा आहे ते स्वतःला पहिल्यांदा विचारायला हवं. काय ओकेजन आहे, कोणत्या कामासाठी किंवा कोणत्या ओकेजनसाठी मी हा ब्लाऊज घेते हे विचारा स्वतःला. फॉर्मल हवा आहे, कॅज्युअल हवा आहे किंवा वेडिंगसाठी हवा आहे. मग ते स्वतःचं असेल किंवा कुणा रिलेटिव्हचं असेल, त्यानुसार ठरवा की तुम्हाला कसा ब्लाऊज घ्यायचा आहे. आता दुसरा प्रश्न बघूया, माझं बजेट काय आहे. आता जर कोणत्या कारणासाठी घेणार आहात हे ठरलं असेल तर बजेट ठरवणं सोपं जाईल आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारे ऑप्शन्सही बघता येतील. आता तिसरा प्रश्न, ब्लाऊजचं फॅब्रिक कोणतं घ्यावं. सगळ्यात मोठी चूक जर बायका कुठे करत असतील तर ते हिते. चुकीचं फॅब्रिकचा ब्लाऊज घ्यायचा. आपल्या साडीचं फॅब्रिक आपल्याला माहीत नसतं आणि आपण डायरेक्टली डिझायनर ब्लाऊज खरेदी करतो. त्यावेळेस मग तो ब्लाऊज आपल्या साडीला कॉम्प्लिमेंटच करत नाही. मग फक्त डिझाईन आवडली म्हणून ब्लाऊज घ्यायचा का? नाही, पहिल्यांदा तू बघायचा की त्याचं फॅब्रिक मॅच होते का साडीला, तुमच्या ज्या साडीवर तुम्ही तो ब्लाऊज घेणार आहात ते सूट होते का, आणि मगच ब्लाऊज खरेदी करायचा. आता चौथा प्रश्न बघूया की रंग कोणता घ्यायचा. आता ह्याचा विचार करूनच ब्लाऊज घ्यायला हवा, कारण त्याला 2-3 हजार घालवणार म्हटल्यावर त्याला नंतरही वेगवेगळ्या साड्यांवर वापरता यायला हवे. त्यामुळे रंग घेताना असा घ्या की जो जास्तीत जास्त साड्यांवरती वापरता येईल. पाचवा प्रश्न, कोणत्या पॅटर्नचा ब्लाऊज घ्यायचा. म्हणजे ब्लाऊज घेताना थोडा मॉडर्न लुक हवा असलेला घ्यायचा, बोल्ड टच असलेला घ्यायचा की डिझायनर असूनही साधा पारंपरिक टच असलेला घ्यायचा, हेही ठरवायला हवं. कारण जरी बोल्ड टच असलेला ब्लाऊज घ्यायचा असेल तरी तो तुमच्या बॉडी शेपला, तुमच्या बॉडीच्या टाईपला सूट होतोय का ह्याचाही विचार करायला हवा. सहावा प्रश्न, ब्लाऊजची डिझाईन कोणत्या प्रकारची असावी. आता बरेचसेच डिझाईनचे प्रकार बाजारात मिळतात. त्यातले काही म्हणजे आरी वर्क, कुंदन एम्ब्रॉयडरी असेल, काश्मीरी मिळते, जरदोशी येते, लेस एम्ब्रॉयडरी येते, बिडाची येते, त्यासोबत फ्लोरल मिळतात, मशीन एम्ब्रॉयडरी मिळते आणि असे बरेचसेच आहेत. त्याप्रमाणे त्यांचं प्राइजिंगही आहे. जर हँडमेड असेल तर जास्त पैसे बसतात, त्या मानानं मशीन वर्क असेल तर ते स्वस्त मिळतं. त्याप्रमाणे जास्त भरलेला हेवी ब्लाऊज हवा आहे की थोडी डिझाईन असलेला, थोडंसं कुठे तर हातावर डिझाईन आहे किंवा फक्त बॅकला डिझाईन आहे, ह्यावर पैसे ठरतात. त्यामुळे डिझाईन कोणतं हवं आहे आणि कसं हवं आहे ह्याचासुद्धा विचार आपण सुरुवातीलाच करायला हवा. आता सातवा प्रश्न, ब्लाऊजचा गळा कसा घ्यायचा. कोणता गळा घ्यायचा, कोणत्या गळ्याचा ब्लाऊज घ्यायचा हेही आधीच ठरवायला हवं. मग तो बॅक असेल किंवा फ्रंट नेकलाईन तुमच्या फेसला, तुमच्या बॉडी टाईपला शोभणारी आहे का हे सुद्धा बघायला हवं. नाहीतर आपण डीप नेक घ्याल आणि नंतर ते अनकम्फर्टेबल वाटेल, असं होऊन चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे आवडते, तुम्हाला ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटतंय अशा प्रकारचाच नेकलाईन आपण चूज करायला पाहिजे. त्यामुळे तेही आधीच ठरवून घ्या. आठवा प्रश्न, ब्लाऊज रेडीमेड घ्यायचा की कस्टम शिवून घ्यायचा. मग हे सुद्धा आपल्याला आधीच ठरवायला पाहिजे. रेडीमेड ब्लाऊजच्या बाबतीत तुम्ही खरंच शुअर नसाल तर ब्लाऊज शिवून आणि मग त्यावर एम्ब्रॉयडरी करून घ्या. कारण जर तुम्हाला तुमची साईज माहीत नसेल किंवा नीट कापड ओळखता येत नसेल किंवा एखादं विश्वासू शॉप किंवा ऑनलाईन घेणार असाल तर एखादं विश्वासू ब्रँड किंवा अकाउंट माहीत नसेल तर फसवले जाण्याची जाम शक्यता आहे. त्यामुळे शिवून घ्या आणि त्यावर काय हवं ते डिझाईन किंवा एम्ब्रॉयडरी काम करून घ्या.
9वा प्रश्न, हा ब्लाऊज मला परत परत घालता येईल का? बरेचसेच ब्लाउजेस असे डिझाईनचे असतात जे आपण रिपीट नाही करू शकत. जसे की एखाद्या नवरीच्या ब्लाऊजवर आपण पाहतो की असं लिहिलेलं असतं ह्याची नवरी किंवा त्याची नवरी. सो ते थ्रेडमध्ये लिहिलेलं असतं. पण असे ब्लाउजेस आपण परत घालू शकतो का? सो आपण जर असं काही डिझाईन घेतलं जे आपल्याला परत वापरता येणार नाही तर मग ते पैसे वेस्टच आहेत. त्यामुळे असे ब्लाउजेस घेताना नेहमी हा विचार करून घ्या की ते आपल्याला रिपीटली घालता आले पाहिजेत. शेवटी 10वा प्रश्न आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, हा प्रश्न स्वतःला विचारा की हा जो मी महागडा ब्लाऊज घेते तो माझ्या वयाला, लाईफस्टाईलला किंवा माझ्या पर्सनल स्टाईलला खरंच सूट होईल का? आणि मगच तशा टाईपचा ब्लाऊज घ्या. तर हे काही प्रश्न होते जे प्रत्येकाने आवर्जून स्वतःला विचारून मगच असे महागडे ब्लाऊज खरेदी करायला हवेत, जेणेकरून ते पूर्ण पैसे वसूल तर आपण करून घेऊच आणि मग आपली हौससुद्धा फिटली पाहिजे, हो की नाही? तर आजचा हा व्हिडिओ सगळ्यांनाच आवडला असेल तर तुमच्या बाकीच्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.